या माणसाचं पण वोट होतं फिश फ्राय. धन्यवाद. मला सुद्धा तुमच्यामुळे फिश खायला भेटून बांगडा आहे बांगडा. बिहाइंड द सीन बांगडेवाली होशील का माझी नवरी. बघा असं मॅरेज मटेरियल आहे एकदम. कसं आहे मच्छी पाहिजे ना. हाय हॅलो नमस्कार. माझं नाव आहे प्राजक्ता. माझं नाव अनिल आहे. सो आज आम्ही फिश फ्राय करतोय. येस पण आपण विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट Yes. तुमचं वोटिंग्सने ते इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकली होती. फिश फ्राय पाहिजे, मालवणी चिकन हवंय की कोल्हापुरी चिकन वरती ब्लॉग करू. तर आता तुम्ही वोट दिलं फिश फ्रायला आणि या माणसाचं पण वोट होतं फिश फ्राय साठी. म्हणून आम्ही तर ज्यांनी फिश फ्राय साठी वोट दिले त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. मला सुद्धा तर गाईज आम्ही आणले मच्छी आणि ही कोलंबी आहे आणि सुरमई. बांगडा आहे बांगडा आहे बांगडा बांगडा आहे बांगडा 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 आहे. प्राजक्ता मच्छी साफ कर पटापट. चल काय चालू आहे? डान्स करते का? कर, डान्स पण कर. चालेल. गाणं लाव. ओ मेरे ते वाला, हम ते वाला. सफर. तो नाही ते मला. कोणतं? पापलेट मिठवाली होशील का माझी नवरी. माझ्या मनानं भरलीस गौरी. ओ पण हे पापलेट नाही हे बांगडा ओ आहे. बांगडेवाली होशील का माझी नवरी. माझ्या मनानं भरलीस गौरी. साफ करतोय कारण मला ते आवडतात. बांगडे हिने केले ना. दाखव तू बांगडे कसे केले. हे काय बोंबील आहे का? मंद कोळंबी आहे. बघा, नाही ह्याच्यासाठी किचन मध्ये यावं लागतं. कळलं? आठवड्यातून एकदा तरी किचन मध्ये आलं ना तर माणसाचं हे कन्फ्युजन राहत नाही. मच्छी साफ करून झाली आहे. आता आपण याला मॅरिनेट करायला ठेवूयात. आता याच्यामध्ये काय काय टाकते मी दाखव म्हणे. ही हळद घेतली. हळद टाकली थोडीशी. ओके. लाल तिखट आहे. लाल तिखट टाकायचं भरपूर. आता मच्छी तिखट हवी आहे. ओके. ह्याच्यामध्ये मी जरासं टाकते. बस बाय. नाही तर काय. हा एवढं लाल नको टाकू. नाही तर पाण्याची टाकी खतम. ओ जास्त लाल आणि माझी पाण्याची टाकी. हा गरम मसाला थोडंसं टाकलाय मी. मीठ टाकते आता. मीठ हळद मीठ ती आता टाकते. ती हळद टाकले, मसाला टाकलाय. मीठ एक चमचा टाकते. मीठ एक चमचा आणि थोडंसं वरून. ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकते. सुगरण आहेस का ग तू? येस आधी मास्टर शेफ मध्ये होती. हा हो ते मला माहितीच आहे ग. आणि हे कोकमचं पाणी आहे ते. बिहाइंड द सीन. आमचे हे भांडी असतात बरे. तुम्ही लग्न नको करू मला. नाही बघा असं मॅरेज मटेरियल आहे एकदम. कसं आहे? मी केलंय आणि मग कर सगळं तूच कर. मी करतो. टोमॅटो एक कापलाय. मी कापले. 4 लसूणच्या पाकळ्या मी कापल्या. धने घेतलेत. मी घेतले. आणि हे लाल मिरची आणि हे खोबरं खिसून घेतले. अरे आता हे सगळं मी मिक्सर मध्ये वाटून घेतलं. मिक्सर मी लावतो. बटन चालू करणार आहेस फक्त? हो ते पण मी चालू करून ठेवलंय. ओके चालू. मी बंद करतो. मी परत चालू करतो बटन. चल सर्व आता मिक्सर मध्ये टाकून घेतोय. नंतर अगोदर कांदा टाकायचा आहे, नंतर टमाटर टाकायचा आहे, खोबरं धने. भरपूर मेहनत आहे मला तर. सर्वच आता माझ्यावर जबाबदारी चालेल. सगळं काम माझ्या हातात आहे. सर्व माझे हात तुझ्या हातात आहे तरी माझे हात जड झालेत ना. पण तुझे हात जड काय मला बघून झालेत. सगळं ऍट अ टाइम पण टाकले. सर्व एकदाच नाही टाकायचं. थोडं स्टाईलिश सगळं होऊ शकतं. मोठं मिक्सरचं भांडं आहे. हा कांदे पण टाकले. बघा काय
सर्व मी जे साहित्य तयार केलं होतं इडली टाकून दिले मिक्सरच्या भांड्यामध्ये. चला मी मिक्सर लावून घेतोय बघा. पाणी द्यायचं टाकायला. टाक ना. गॅसवर तवा ठेवलाय. तवा आता थोडासा गरम होऊन द्या तवा. ओके तू बसून बघते तव्यावरती गरम झालाय का. जे तुला हात लांबट ठेवून बघूयात आपण. ठेव चालेल मला. ठेव. नाही तवा आता गरम झालाय. तेल टाकून बघतो आपण तवा गरम झालाय का. तेल टाकून नाही फक्त तेल टाकते मी त्याच्यावरती गरम व्हायला. त्याच्यानंतर मच्छी टाकायची मला. के मच्छी गरम झालंय त्याच्यामध्ये मी मच्छी टाकते. लांब बरा. अरे लगेच कसं वास येणार आहे. मागे सरक ना तेल उडेल. कुठं लांब गेली. कढीपत्त्याचं तेल उडतं ना म्हणून तुझी बाहेर पाहून नाही गेले. चला आता हे जे मिश्रण मी तयार केलं होतं हे मिश्रण मी टाकते. हे चमचा हिनीच बनवलं ते मिश्रण. मी नाही बनवलंय. मी फक्त मच्छी ओके. कोलंबीचा रस्सा आणि obviously बांगडे. कोलंबी नाही पुरणार म्हणून आपले बटाटे ॲज ऑलवेज बटाटे टाकतात. किती माणसं खाणार तशी. मच्छी फ्राय झालेली आहे. कोलंबी रस्सा पण होतोय. वाफा सुटल्यात मस्त. दोन्ही ह्याच चालू आहेत. आणि मी एकटाच आहे इथं. प्राजक्ताने सांगितलं मला लक्ष ठेव. आणि ती बघा कुठे गेली आता काय करत. मी तुम्हाला दाखवतो. थांबा दाखवतोच तुम्हाला. प्राजक्ता ही बघा. प्राजक्ता टाइमपास. मग काय चाललंय तुझं इथं. मन मच्छी तुला मी लक्ष ठेवायला सांगितलंय ना. लक्ष तरी ठेवायचं काम करू शकतो ना तू बोलवते. तुला तर कळत नाही काय. 5 मिनिटं लक्ष. चल मला भूक लागेल. तर गाईज आपली फिश थाली रेडी आहे. आता आपण टेस्ट करून बघूयात कशी झाली. बांगडा 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 बोलते बांगडा. तर आता टेस्ट करून बघूयात आपण कशी. मी कोलंबी खाऊन बघतो. बांगडा वाव कडक झाले. एक नंबर. टेस्ट करून कांदा कसं आहे. मस्त कुरकुरीत फ्राय झाले. खरंच छान झाले. तुम्ही नक्की ट्राय करा. ओके. आणि आमची व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट करा करा की नेक्स्ट ब्लॉग आम्ही कशावरती बनवू. ओके.